संघांचा आपण विशेष कौतुक करूया। दोनही संघांना मात्र या ठिकाणी खूप चांगला यस टाइम अलर्ट पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय की टाइम अलर्ट वेळेचं बंधन आपल्याला असणार आहे। तर जाऊयात लेट्स प्लेचा इशारा खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी होतोय सुरू। मुरबी संघ फलंदाजी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न। इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक महत्त्वाची विकेट अर्थातच सॉफ्ट डिसमिसल। पहिला फलंदाज बाद। पाटील ज्या खेळाडूसाठी खरं तर नेहमीच प्रयत्नशील आपल्याला प्रत्येक संघ पाहायला मिळतो, कारण या संघाच्या खेळाचं महत्त्व किंबहुना या खेळाडूचं महत्त्व काय आपल्याला नेहमीच पाहायला मिळते। परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट झालाय। थोडासा कॅज्युअली ही धाव घेण्याचा प्रयत्न केला ओमकारनं। आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना की तुम्हाला कोणत्याही क्षणाला रिलॅक्स होऊन चालणार नाहीये। अगदी तुमच्या आवाक्यामध्ये असणारा सामना देखील गमावण्याची वेळ ही तुम्ही कॅज्युअली जर तो सामना घेतलात तर तुमच्या संघावरती येऊ शकते। आणि अगदी त्याच प्रकारे कॅज्युअली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। आय थिंक ओमकारनं एक्सपेक्ट केलं नव्हतं की हा थ्रो नॉन स्ट्रायकिंग एंडला येईल, परंतु ज्यावेळेला तुम्ही एखाद्या संघाचा महत्त्वाचा कणा असताना त्यावेळेला प्रतिस्पर्धी संघाची नजर ही तुमच्यावरती असते। आणि कदाचित ओमकार पाठमोरी होता आणि त्यावेळेला मात्र चेंडूची फेकी झाली थेट नॉन स्ट्रायकिंग एंडला। आणि या इनिंगमधली सर्वाधिक महत्त्वाची विकेट इथे मात्र गमावली ती मुरबी या संघानं। मुरबी विरुद्ध टेंबिवली या दोन संघादरम्यानची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। नाणेफेकीचा कौल जिंकला होता। टेंबिवली संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र क्षेत्ररक्षणाचा दर्जा जो आहे ना तो दर्जा दाखवणारं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। परंतु मुरबी संघ म्हटलं तर अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ, नेव्हर गिव्ह अप हा त्या संघाचं वैशिष्ट्य। यावेळेला द मॅन इन फॉर्म विकी स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळते। सलामीवीर फलंदाजांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली, ओमकार आणि त्याच्या समवेत मात्र विकी पाटील। ओमकार बाद झाले दोबाच्या स्वरूपामध्ये। पहिली मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडले, सांघिक सफलता मिळाली आहे। परंतु त्यानंतर मात्र विकी संघाच्या डावाला सावरण्याचं काम ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये विकी आपल्याला पाहायला मिळतोय। इनेट नंबर 3 यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शुभम ठाकूर। शुभम ठाकूर, विकी पाटील, ओमकार पाटील ही अशी काही फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ना की जी खऱ्या अर्थानं संघाच्या डावाला सावरण्याचं काम करते। ओमकार जरूर या ठिकाणी गमावला गेलाय। पहिली विकेट या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते, परंतु फाईट बॅक करण्यासाठी मुरबी संघ नेहमीच सज्ज आपल्याला पाहायला मिळतो। यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, थोड्यासा धीम्या गतीने चेंडू फेकला, चेंज ऑफ पेस, बोटांची जादू या ठिकाणी पाहायला मिळाली, फिंगर्स रोल केल्या गेल्या, सिंगल मात्र धावफलकावरती आले। चेंडूच्या मेरिटप्रमाणे खेळ करणं यासाठी मात्र हे दोनही फलंदाज ओळखले जातात। सिंगल डबल्स कधीही धावफलकावरती उभारण्याची धमक आहे। आणि विकी यांचा जर आपण विचार केला तर कोणत्याही क्षणाला एक्सेलरेट करण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे। अगदी ॲज पर मॅच सिच्युएशन कोणत्या वेळेला तुमचा बॅटचा फेस ओपन करायचा आहे, कोणत्या वेळेला तुमची आक्रमकता मैदानावरती दाखवायची आहे ना याची पुरेपूर जाणीव असलेला विकी यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। इथे शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, अगदी शेवटच्या क्षणाला गोलंदाजाच्या वेगाचा केलाय वापर, बॅटचा फेस ओपन केलाय आणि 2 महत्त्वपूर्ण धावा इथे मात्र धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत। बरोबरीनं संघ पुढे सरसावत असताना धावा धावफलकावरती षटक क्रमांक 1 आपण पाहतोय। उशिराचे प्रेक्षक आमच्या समोर जुडले गेलेत। पहिल्या फेरीतील चौथा आणि अंतिम सामना आपण पाहतोय। एकीकडे मुरबीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र टेंबिवली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये नक्कीच एकमेकांच्या समोर एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत। आणि ज्या प्रकारचं बॅटल एक्सपेक्टेड होतं ना अगदी त्याच प्रकारचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला या दोनही संघांचा पाहायला मिळतोय। इट्स अ व्हाईट बॉल, पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा येतोय। दीक्षा राणी आणि अंबिका स्पोर्ट्स मुरबी आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र पृथ्वी 11 टेंबिवली या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये। अवांतर चेंडूनं कुठेतरी 1 धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल। 5 या धावसंख्येवरती मजल मारताना यावेळेला मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला गेलाय। अगदी पहिल्या चेंडूवरती आलेली जी विकेट होती ना त्या विकेटनं कुठेतरी मी म्हणेन की आता थोडंसं जपून प्रत्येक पाऊल मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे। विकी
खरं तर रिस्पॉन्ड केला होता पहिल्या चेंडूवरती. ओमकारनं खरं तर धावासाठी कॉल केला आणि त्यानंतर मात्र विकीनं रिस्पॉन्ड केला. विकी नॉन स्ट्रायकिंग एंडला होते, परंतु ओमकारनं थोडीशी कॅज्युअली ती धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये हवेमध्ये आणि त्याचाच परिणाम विकेट नंबर 2. आणखीन एक महत्वाची विकेट गमावली आहे ती मोरबी संघानं. तर मोनिश पाटीलनं मात्र या ठिकाणी टिपलाय झेल आणि दुसरी महत्वाची विकेट. खरं तर ज्या खेळाडूचा यावर्षीच्या हंगामामधील परफॉर्मन्स जर आपण पाहिला ना विथ अ बॅट तर कमालीचा राहिला आहे, परंतु तोच विकी पाटील यावेळेला मात्र मैदानातून बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळालं. ऑन स्क्रीन आपण जरूर पाहू शकता. मोनिश यानं अगदी सहज सोपा झेल या ठिकाणी कंप्लीट केला, पण डावखुरे हाताच्या फलंदाजासाठी कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं होणारी गोलंदाजी ही थोडीशी अगेन्स्ट द विंड फलंदाजी करण्याच्या प्रमाण आहे आणि अगदी विकीनं हे ओळखणं गरजेचं होतं, कारण ओमकारसारखी महत्त्वाची विकेट गेल्यानंतर विकीनं मैदानावरती तग धरून फलंदाजी करणं अपेक्षित होतं, परंतु दीक्षा राणी आणि अंबिका स्पोर्ट्स मोरबी हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एकूणच जर पाहिलं तर युवा खेळाडूंचा भरडा याही संघामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला इनेट नंबर 4 बंटी ठाकूर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. दीक्षा राणी अँड अन्विका स्पोर्ट्स RMSK YCC मोरबी आणि पृथ्वी 11 ठेंबिवली या दोन संघादरम्यान यावेळेस मात्र कमालीचा टायमिंग आहे. जबरदस्त प्लेसमेंट. अगदी चेंडू ज्या दिशेनं आला, ज्या गतीनं आला ना त्याच दिशेनं आणि त्याच गतीनं चेंडूला ॲज स्ट्रेट ॲज ॲरो सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आणि स्टान्स जर आपण फलंदाजाचा पाहिलं तर डेप्थचा वापर केला, क्रीजच्या खोलीचा वापर केला आणि त्यानंतर मात्र यॉर्क लेनचा जो चेंडू होता ना त्या चेंडूला मात्र अगदी एखाद्या गोलंदाजच्या डुक्क्यावरून ज्याला सेफेस्ट झोन म्हटला जातो त्या दिशेनं मात्र हा चेंडू तटवला गेला, परंतु गोलंदाज दुसरा षटक हाताळणारा प्रतीकचं देखील कमबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. प्रतीक पाटील यावेळेला गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हातात असताना यावेळेला जोरकस प्रहार अगदी शरीराचा समतोल साधत असताना क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. उंची जास्त, लांबी कमी. आणखीन एक विकेट या ठिकाणी मात्र येते. फलंदाज क्रमांक 3 गमावलाय तो मोरबी संघानं. चेंडूवर चौकार आला होता, त्यानंतर मात्र गोलंदाज प्रतीकचं कमबॅक पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू नंतर मात्र पुन्हा एकदा स्लॉटमध्ये चेंडू केला गेला. अगेन्स्ट द विंड तुम्हाला फलंदाजी या मैदानावरती करता येणार नाहीये. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये होता. एक वेळ असं वाटलं की कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय, परंतु चेंडूवरती करडी नजर ठेवली क्षेत्ररक्षकानं आणि काय कमालीचा झेल या ठिकाणी टिपला. विकेट नंबर 3 तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. ओमकार बाद झालेत, विकी बाद झालेत आणि त्या पाठोपाठ शुभम ठाकूरनं देखील आता तंबूचा रस्ता पकडला. यावेळेला 2 नवीन फलंदाज, नौके फलंदाज बंटी ठाकूर आणि त्याची साथ देण्यासाठी मात्र इनेट नंबर 5 मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील. बंटी आणि प्रतीक संघाच्या डावाला सावरणार का? इथून मात्र संघ अडचणीमध्ये आहे आणि संघ अडचणीमध्ये असताना तारणहार म्हणून तुम्हाला संघाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावा लागेल. यावेळेला वेट अँड वॉचचा क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला, सिंगल डबल्सवरती विश्वास दर्शवावा लागेल. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की क्रिकेट इज नॉट अ गेम ऑफ अ 6 and 4, इट इज ऑल्सो अ गेम ऑफ अ सिंगल्स अँड डबल्स. तर या ठिकाणी एकेरी आणि दुहेरी धावांवरती देखील विश्वास दर्शवावा लागेल, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार मिळणार नाही, परंतु क्रिकेटमध्ये नक्कीच तुम्हाला प्रत्येक चेंडूवर एकेरी दुहेरी धाव ही जरूर मिळू शकते. इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, गरज होती का स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, लाईन मिस, यष्ट्यांचा अचूक वेध, फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज बाद.
आपल्या विभागाबद्दल, आपल्या तालुक्याबद्दल, आपल्या जिल्ह्याबद्दल असणारं क्रिकेटच्या प्रति जो आदर आहे ना, हे सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सर्वेश. इथून जर पाहिलं तर मात्र संघ अडचणीमध्ये. 2 विकेट्स आल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर उर्वरित 5 चेंडूंमध्ये फक्त 21 स्वरूपाची धाव. खेळाडू जो इंजर्ड होता तो खेळाडू आता मात्र मैदान सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर संघनायकानं दर्शवलेला आत्मविश्वास, प्लेइंग 11 मध्ये या खेळाडूला दिली गेलेली संधी, अगदी त्याच्या डाव्या हाताला जर आपण पाहिलं ना तर प्लास्टर आपल्याला पाहायला मिळतं. आणि तरी देखील हे जे डेडिकेशन आहे, हे समर्पण आहे ना आपल्या संघासाठीचं, हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. हे तेव्हाच होतं ज्यावेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही आपल्या गावाचं प्रतिनिधित्व करता, आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करता, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता ना, त्यावेळेला मात्र अशा प्रकारचं डेडिकेशन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. हॅट्स ऑफ टू प्रतीक. खूप चांगला खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून त्याचा जरूर राहिला. आणि संघनायकाचा जो विश्वास होता ना, तो विश्वास मात्र सार्थ ठरवताना 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. मुरबी संघ थोडासा बॅकफुटवरती जरूर पाहायला मिळतोय, परंतु हा असा संघ आहे ना, मी सुरुवातीला सांगितलं की हा संघ शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ आहे. अगदी 11व्या क्रमांकाचा खेळाडू देखील मैदानाच्या आतमध्ये येऊन सामन्याची दिशा आणि दशा बदलण्याची धमक आपल्यामध्ये खेळतो. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर आघाडीचे 3 महत्त्वाचे मोहरे या ठिकाणी गमावले गेलेत. 4 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत, परंतु 4 फलंदाजांमध्ये जर आपण पाहिलं ना तर चुकीचं शॉट सिलेक्शन, मिसकम्युनिकेशन, या सर्व गोष्टी ज्या खूप कमी वेळा आपल्याला मुरबी संघाकडून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, त्या चुका मात्र या सामन्यात मुरबी संघाकडून झाल्यात. परंतु या चुकांची पुनरावृत्ती होऊ न देणं, याचंच नाव क्रिकेट आहे. याही वेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस चेंडू होता, लाईन पूर्णतः मिस केली, जजमेंट चुकलंय फलंदाजाचं, यष्ट्यांचा वेध आणि फलंदाज बाद. 5वा गडी गमावलाय तो मुरबी संघानं. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर मात्र शेवटचे जे 3 फलंदाज गमावले गेले, शुभम असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं तर बंटी असतील, आणि बंटी पाठोपाठ यावेळेला गमावलेला विकेट. आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समोरच्या दिशेने येतात, समोर मिडल अँड ऑफ स्टिकवरती तुम्हाला चेंडू येतात, मिडल अँड लेग स्टिकवरती तुम्हाला चेंडू येतात. आणि अशा चेंडूनं जर तुम्ही क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न कराल, शक्य तितका जास्त तुम्हाला सरळ बॅटनं चेंडू खेळावा लागेल. आणि मिड ऑफ 38 सर्कलच्या आतमध्ये त्याचा कुठेतरी फायदा उचलणं गरजेचं होतं. परंतु येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं शॉट सिलेक्शन हे चुकीचं पाहायला मिळालं. अगदी याही वेळेला त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा मानस होता. आक्रमकता म्हणजे क्रिकेट नव्हे, तर मैदानाच्या आतमध्ये तुमच्या गोलंदाजांसाठी काही ना काहीतरी लावणं ॲज अ फलंदाज म्हणून. कारण तुम्हाला सामना जिंकवून देणारे फलंदाज नसतात, तर तुम्हाला सामना जिंकवून देणारे गोलंदाज असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि या गोलंदाजांना जर तुम्हाला फाईट करायला लावायचं असेल ना, तर मात्र मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा येणं हे तितकाच महत्त्वाचं असणार आहे. गोलंदाजांचा या ठिकाणी खरं तर कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी संघनायकानं घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून केली गेलेली सार्थ गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे आणि धावांसाठीचा संघर्ष, कारण 5 आघाडीचे फलंदाज गमावलेत आणि 10 धावा धावफलकावर. याही वेळेला आडव्या बॅटला चेंडू खेळण्याचा मानस होता. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आणि त्यानंतर मात्र सलगचे 3 चेंडू या ठिकाणी निर्धावले. या उलट डिफेन्सिव्हली अगदी सिलिमिडॉन रिजनमध्ये कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे, तिथे सिंगलनं स्ट्राईक रोटेट करणं, कदाचित नॉन स्ट्रायकिंग एडचा फलंदाज देखील हीच कानमंत्रणा आपल्या खेळाडूला देत असताना की बाबांनो, एका धावेनं धावफलक सुरू ठेवा, जेणेकरून धावा धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. यावेळेला मात्र चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे आचारभूत नजरेनं पाहिलं, नॉन स्ट्रायकिंग एडच्या खेळाडूंना नकार दिला. पुन्हा एकदा मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं. इथे क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा देखील तितकाच महत्त्वाचा राहिलाय. आणखीन एक फलंदाज गमावलाय, शॉट ऑफर्ड केला नव्हता.
आणि धाव घेण्यासाठी मात्र फलंदाज पुढे सरसावले. नॉन स्ट्रायकिंग एंडनं मात्र नकार दिला आणि त्यानंतर ही जी संधी होती ना त्या संधीचं मात्र सोनं करताना 6वा फलंदाज इथे मात्र गमावला तो मुरबी संघानं. फूल तो हो गई हा खूप कमी वेळा अशा प्रकारचं चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो जिथे आघाडीचे 6 फलंदाज मुरबी संघ गमावतोय आणि धावांकरता संघर्ष म्हणजे फक्त 10 धावा धावफलकावरती. याचंच नाव क्रिकेट आहे. यावेळेला देखील पावलांचा वापर कोणताही फलंदाज आल्यानंतर सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही. किमान या 5 षटकांमध्ये 30 25 30 धावा जरी तुम्ही धावफलकावरती लावल्यात ना तर तुमच्याकडे गोलंदाजीची जी धार आहे तुमच्याकडे गोलंदाज जे आहेत ना ते अगदी 30 धावा डिपेंड करण्याची धमक देखील आपल्या गोलंदाजीमध्ये ठेवतात. परंतु त्या अगोदर तुमच्याकडून तसा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात. कदाचित हे षटक निर्धाव फेकलं गेलंय. वा आजच्या रजनीमधलं हे निर्धाव षटक आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 गडी बाद 10 धावा धावफलक. नक्कीच पाहायला मिळाला आणि अभिमान मराठी हा देखील आमचे टायटल स्पॉन्सर्स या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहेत. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ संपलाय. निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम या स्पर्धेमध्ये मात्र गोलंदाज वेदांतनं केलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट आलेली आणि त्यानंतर मात्र सलगचे 5 चेंडू वेदांतनं या ठिकाणी निर्धाव फेकले. कमालीची गोलंदाजी. विकेट मेडन षटक फेकण्याचा विक्रम या गोलंदाजानं मात्र मैदानाच्या आतमध्ये केला. गोलंदाज नवीन गोलंदाज यावेळेला मात्र यष्ट्यांच्या पाठीमागे उभा असणारे क्षेत्ररक्षक अगदी जीवाच्या आकांतानं चेंडूच्या दिशेनं पुढे सरसावलेत. याही वेळेला आणखीन एक मिसकम्युनिकेशन खेळाडू गमवावा लागेल. खरं तर आज काहीतरी चूक होताना मैदानाच्या आतमध्ये, कारण मुरबी संघ या प्रकारचा खेळ कधीही करताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळत नाही. आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. अरे तर एकूणच जर पाहिलं तर 7वा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावलेला आय थिंक हा 4था फलंदाज असेल की जो धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाला. ओमकार पहिला शिकार ठरले. धावबाच्या स्वरूपामध्ये बाद झाले अगदी सामन्याच्या पहिल्या चेंडूनंतर. आणि तिथून जी पडझड सुरू झाली ना ती पडझड अद्याप थांबलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 5 षटकांचं पहिलं सत्र आहे. षटक क्रमांक 4 मैदानावरती सुरू आहे. 3रं आणि एकूणच धावा जर पाहिल्या तर 7 गडी बाद 11 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये आघाडीच्या दोनही गोलंदाजांना जो दबाव बनवला ना त्या दबावाचं प्रत्युत्तर मात्र इथे देऊ शकला नाही तो मुरबी संघ. याही वेळेला पुन्हा एकदा मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन या रिझनमध्ये चेंडू खेळण्याऐवजी सरळ बॅटनं व्ही शेपमध्ये लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, सिली मिड ऑफ आहे, सिली मिड ऑन आहे. या क्षेत्रामध्ये सिंगलनं धावा धावफलकावरती घेणं, थोडासा आत्मविश्वास गेन करणं आणि त्यानंतर मात्र अंतिम षटकामध्ये मोठे फटकेबाजी करणं. कारण अजूनही इथून जर का आपण विचार केला ना तर 5 षटकांची ही लढत आहे. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. यानंतर तब्बल
2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. एखादं 20 धावांचं षटक, 15 ते 20 धावांचं षटक जर का धावफलकावरती आलं, कारण मोरबी संघ म्हटलं ना तर अगदी 11व्या क्रमांकाचा फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये षटकार लगावण्याची धमक आपल्या फलंदाजीमध्ये ठेवतो. त्यामुळे स्वतःवरती सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा नक्कीच या ठिकाणी आत्मविश्वासानं खेळ मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. कारण असे अनेक सामने आपण पाहिलेत की ज्या सामन्यांमध्ये अगदी हातातून निसटलेला सामना देखील मोरबी संघानं आपल्या गुणवत्तेच्या बळावरती संघाच्या बाजूनं झुकवलाय. त्यामुळे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटची धाव घेतली जात नाही, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही ना, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं हे तुर्तास तरी योग्य ठरणार नाही आहे. गोलंदाज हो, यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय. खांद्यांचा वापर केला जातोय. गोलंदाजीच्या मार्कवरती मोनिशचा वापर केलाय. पहिलं षटक वेदांतनं हाताळलं, दुसरं षटक प्रतीकनं, तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा वेदांताचा वापर केला. वेदांतनं आपल्या वैयक्तिक स्पेलमधील 2 षटकं पूर्ण केली. 2 षटकं 1 निर्धाव 5 धावा आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र 2 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी राहिली. याही वेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचे चेंडू पाहायला मिळतात. फलंदाज आक्रमक होण्यापेक्षा संयमी मैदानाच्या आतमध्ये होणं केव्हाही चांगलं. अगदी रिप्लेच्या माध्यमातून देखील आपण ऑन स्क्रीन LED स्क्रीनवरती पाहू शकता की स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू आहे. चेंडूची लाईन ओळखली जात नाही, गती ओळखली जात नाही, बाउन्स ओळखला जात नाही, फुटवर्कचा वापर नाही आहे आणि या सगळ्या गोष्टी जर नकारात्मक असतील तर चेंडू देखील डॉट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलाय. क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होईल. पंचांच्या इशाऱ्याच्या आपण वाट पाहूया. होय, चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार चा सामना आपण पाहिला. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज होती. म्हणजे प्रतिषटक 8च्या सरासरीनं जरी या ठिकाणी धावा बनवल्या गेल्या ना, कारण त्या 24 धावा डिपेंड झाल्या हे क्रिकेटनं सांगितलं. एकूण धावा 19 धावा धावफलकावरती आले शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं. आणि इथून आता मोरबी संघ कमीत कमी शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 21 धावा, 20 ते 21 धावा जर का धावफलकावरती लावण्यामध्ये यशस्वी झाला, 40च्या आसपास कुठेतरी जर हा संघ पोहोचला ना, तर आय एम शुअर हा सामना मात्र एक बिग बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. कारण प्रतिस्पर्धी संघाचा जर आपण विचार केला तर नक्कीच दोनही ताकदवर संघ आहेत, नो डाऊट. अगदी या वेळेला जर आपण पाहिलं ना तर ड्रायव्हिंग सीटवरती आपल्याला टेंबिवलीचा संघ जरूर पाहायला मिळतोय. परंतु मोरबी संघ सहजासहजी तुम्हाला इतक्या सहज विजय संपादित करू देणार नाही आहे. तो देखील तुम्हाला थोडासा झुंज हा मैदानाच्या आतमध्ये जरूर देण्यास भाग पडेल. परंतु त्याकरता धावफलकावरती धावा येणं गरजेचं आहे. आणि या 2 खेळाडूंना, कारण आघाडीचे 7 फलंदाज गमावलेत, 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, यांचं एकच मनशा, एकच उद्दिष्ट, एकच लक्ष असेल की काही ना काहीतरी करून येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 20+ धावा जर का धावफलकावरती आल्या, 6 चेंडू, माफ करा, शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूंमध्ये एकूणच जर पाहिलं तर 19 धावा, 4 षटकांचा खेळ संपलाय. येस, 5 षटकांची ही लढत असणार आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये मात्र कितपत धावा धावफलकावरती येणार आणि तिथून या 5 षटकांच्या लढतीमध्ये टार्गेट कोणत्या प्रकारचं सेट केलं जाणार. 7 गडी बाद 19 धावा संख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आणखीनच बाहेर निघताना चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा अवांतरचा इशारा या ठिकाणी आलाय. खरं तर षटकांची संख्या इतक्या झपकन निघून गेली की कधी 5व्या षटकामध्ये आपण आलो हे या ठिकाणी समजलं देखील नाहीये. पहिल्या 3 षटकांमध्ये वेदांतनं टाकलेली 2 षटकं अतिशय कमालीची राहिली. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. या ठिकाणी आउटर एज घेतलाय आणि झेल टिपला जातोय. आणखीन एक फलंदाज इथे मात्र वीरेशनं हा झेल टिपलाय. 8वा फलंदाज मोरबी संघानं या ठिकाणी गमावलाय. थोडासा संघ अडचणीमध्ये, फक्त 19 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. न्यू बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर 8 आघाडीचे फलंदाज गमावले आहेत. 9 आणि 10 क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश
थोडासा शांत खेळ मैदानाच्या आतमध्ये. 20 रन्स ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आल्यात. 4 षटकांमध्ये फक्त 19 धावा धावफलकावरती आल्यानंतर या प्रकारची बिकट अवस्था मोरबी संघाची आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेदांचं खरं तर कौतुक करावं लागेल. कमालीची 2 षटकं त्यानं फेकली. याही वेळेला चेंडू जसा ग्लव्समध्ये येतोय, बेल्स डिसलॉज होत आहेत. दबाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. शेवटच्या षटकांमध्ये जास्त धावा येणार नाहीत हे इन्शुअर केला जात आहे. आणि गोलंदाजांचं देखील कौतुक करावं लागेल. या ठिकाणी गोलंदाज अंतिम षटक घेऊन आदित्य भोईर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 हातात आहेत आदित्य. आपल्या संघासाठी यावेळेला मात्र व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. फिंगर्स रोल केल्या होत्या. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. धीम्या गतीनं हा चेंडू फेकला गेला. एक अतिरिक्त धाव मात्र धावफलकावरती येते. अगदी अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आदित्य भोईर बॉलिंग मार्कवरती. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं इथे उजव्या हाताचे फलंदाज. आणखीन एक चांगला चेंडू आहे. स्पेस व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीनं केलं गेलं आहे. कधी वेगवान चेंडू, कधी धीम्या गतीचे चेंडू, कधी बॅक ऑफ द हँड, कधी ऑफ ब्रेक पद्धतीची गोलंदाजी. म्हणजे गोलंदाजीमध्ये निरंतर विविधता, व्हेरिएशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आणि हेच कारण आहे की जो दबाव आहे ना, तो दबाव सातत्यानं राखू शकले ते मोरबी संघावरती. हो, यावेळेला थोडासा नियंत्रणाच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू आहे. तिसरा अवांतर चेंडू, कारण षटकाची सुरुवात देखील अवांतरने झाली होती आणि त्यानंतर मात्र हा तिसरा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावा अगदी एक एक करून मैदानाच्या आतमध्ये पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतात. इट्स 22 रन्स फॉर द लॉस ऑफ 8 विकेट. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. अगदी शेवटच्या क्षणाला काही कलात्मक फटके जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. थर्ड मॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. संभवतोय आपल्याला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक अजूनही 30 यार्ड सर्कलला, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे, कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. एकूणच जर पाहिलं तर वाईडीज थर्डमॅन रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला अशा प्रकारच्या फटक्यासाठी. आणि एकूणच जर पाहिलं तर शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू वळवण्याचा मानस होता. फॉलो केलं. यावेळेला फलंदाजाला सिंगल धावफलकावरती आले. इट्स अ लेग बाय. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. शेवटचा षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून मात्र एखाद मोठा फटका. 27 धावा जरूर धावफलकावरती आल्यात. परंतु धावांचा जर आपण विचार केला तर मात्र धावांकरताचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाला. वेदांतची 2 षटकं, प्रतीकचं 1 षटक, मोनिशचं 1 षटक आणि त्यानंतर मात्र हाताळलं जाणारं हे अंतिम षटक. या ठिकाणी मात्र शेवटचा चेंडू देखील फेकलाय निर्धाव. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. 8 गडी बाद, 27 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी लक्ष असेल येणारे 30 चेंडू आणि 28 धावांचं. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. अगदी अपेक्षेप्रमाणे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करता आली नाही आहे. परंतु टेंबिवली संघाचं देखील या ठिकाणी, पृथ्वी 11 टेंबिवली संघाचं देखील आपण कौतुक या ठिकाणी करूयात की नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आणि जो निर्णय घेतला गेला ना, त्या निर्णयाला मात्र सार्थ मैदानाच्या आतमध्ये ठरवत असताना अतिशय भेदक, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करत असताना कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये केलाय. आपण पाहत आहोत या ठिकाणी ओम नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरवली आयोजित स्वर्गीय नारायण शेठ ग्रुप चषक 2025 एक दैदिप्यमान क्रिकेटचा रंगारंग सोहळा. आणि या सामन्यामध्ये येणाऱ्या सत्रामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल. मी थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. या ठिकाणी जसा खेळाचा उत्तरार्ध होईल सुरू, मायक्रोफोनवरती जुडले जातील समीरजी सोमणे, कर्जत.
बॅटर त्वरित पाठवा. थँक्यू प्रवीण सर. आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना रंगतो. जी अपेक्षा होती मोरबी टीमकडून ती मात्र सार्थ ठरवता आलेली नाही. 28चं टार्गेट फक्त त्यांनी सेट केलंय, परंतु क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. उलटफेर नेहमीच घडताना आपण क्रिकेटमध्ये पाहिलेले आहेत आणि मोरबी तर प्रश्नच येत नाहीये. सहजासहजी हा सामना जरी दावा कमी असला तरी ते सोडणार नाहीत, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाहीये. सलामीवीर टिंबिवली संघाचे सध्या मैदानाच्या दिशेने रवाना होत आहेत. परेश आणि त्याच्या साथीला आहे विरेश. पहिली 2 षटकं महत्वाची असतील. पॉवर प्लेच्या 2 षटकात किमान 10च्या आसपास रोखण्यात आलं टिंबिवली टीमला, 10 ते 12च्या आसपास, तर मजा येईल. मग संघर्ष नक्कीच होऊ शकतो. या सुरुवातीचे 4 संघ पाहिले, त्यामधून कुमार 11 तुर्बेज संघाने 2 मॅचेस जिंकल्या. या अगोदरचा सामना अर्चित एंटरप्राइजेस जीवदानी बामणडोंगरीने जिंकलाय आणि आता हा टिंबिवली विरोधात मोरबी या 2 संघ दरम्यानची लढत. ऑन स्ट्राईक विरेश आहे, त्याच्या साथीला आहे तो मात्र परेश आणि गोलंदाजीसाठी तयार होते तो संकेत पाटील. या बॉलरकडून खूप अपेक्षा असतील. पहिल्या डावाचा आपण विचार केला तर वेदांत, प्रतीक, मोनिश आणि आदित्य या चौघांनीही अफलातून गोलंदाजी केली. रनआउटचे विकेट खूप आल्या मोरबी टीमच्या. कुठे कॉर्डिनेशन रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेलं नाहीये. पहिले षटक पॉवर प्लेचं संकेत पाटील. फिरकीपट्टू तयार झालाय. शॉर्ट थर्डमॅन, गली, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लॉंग ऑन कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर. त्याचबरोबरीने मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग आणि एक फ्लाय स्लिपला स्वतः ओमकार आहे. 30 चेंडू 28. मिड विकेटचा प्लेअर थोडा स्क्वेअर ऑफ द विकेट. विरेश फर्स्ट बॉल मिड ऑफला क्लिअर केलाय. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना विरेश पहिला चौकार. ओळखला आणि मिड ऑफच्या अगदी डाव्या बाजूला चेंडू काढला. ऑफ ड्राईव्हचा चांगला स्ट्रोक. फलंदाज विरेशच्या बॅटमधून चौकार. एक धाव तो जोडले गेले आणि त्याचबरोबर व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या अगदी बाजूने हा चेंडू. व्हाईट +1 अशा 2 धावा. धावसंख्या ते मात्र 6. धावसंख्या फार कमी आहे, टार्गेट छोट आहे. संकेत पाटील गोलंदाजी करतोय. फिरकीपट्टू आहे. पहा लेग स्टिकच्या अगदी बाजूने हा चेंडू बंटी ठाकूरने अडवण्याचे प्रयत्न जरूर केले. फटका फसलाय. बॅटचा फेज अगोदरच क्लोज केला. लिडिंग एज, एक्स्ट्रा कव्हरला फलंदाज बाद होईल तो परेश. ऑर्डिनरी करावे लागणार. जे नॉर्मल एफर्ट्स आपण नेहमी पाहतो, परंतु या मॅच मध्ये 28 डिफेंड करायचे तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी काम करणं, परफॉर्मन्स करणं गरजेचं आहे. आणि खास करून या षटकात संकेत पाटील कडून खूपशा अपेक्षा आहेत. भले पहिल्या बॉलवरती चौकार आला असेल, त्यानंतर एक व्हाईट +1, एकूण 6 धावा जोडल्या गेल्या असेल, तरी सुद्धा या धावा डिफेंड करण्यासाठी तशी कामगिरी करावी लागणार आहे. खराब चेंडू. आणखी एक व्हाईट बॉल जोडला जातोय. खरं तर थंडी आज थोडी कमी आहे, नाहीतर या मैदानावरती थंडी एवढी प्रचंड असते. पहिल्यांदा असं झालंय की किरवलीचं मैदान स्पर्धा चालू आहे आणि थंडीचा ओघ मात्र कमी आहे. 7 धावा.
पंचांकडे जोरदार अपील, आतमध्ये आणला होता हा चेंडू, झपकन आतमध्ये आला. हाच एक कदाचित डाऊट असेल पंचांच्या मनामध्ये, म्हणून नाबाद घोषित केलंय. दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची कासत आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, त्याचबरोबरीने वेग देखील आहे त्याच्याकडे. क्विकर वन देखील टाकतो. व्हेरिएशन्स वापरत असताना फलंदाज मंदारच्या विरोधात, टेंबिवली विरोधात मुरबी. फटका पुन्हा फसलाय, परंतु बंटी पासून हा झेल दूर होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेला क्षेत्ररक्षक आणि बंटी विकेट किपर यांच्या मधोमध हा चेंडू मात्र पडला. एक धाव. एकेरी धाव संख्येने हा सामना सहजरित्या टेंबिवलीच्या बाजूने झुकताना आपण पाहतोय. खरं तर हा सामना 70-30 ऑलरेडी त्यांच्याकडे झुकलाय. एक विकेट आली असं वाटलं की कदाचित कमबॅकच्या आशा, परंतु विकेट थांबल्यात आणि धावाही सिंगल्स डबल्स सिंगलच्या स्वरूपात मात्र सध्याच्या घडीला येत आहेत. 8 धावा, 28चं लक्ष आहे. हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलाय. विडाऊनचा प्लेअर शॉट मिड विकेटला येतोय. रनआउटची संधी आहे. यस, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट. ज्या चुका मुरबीने केल्या त्या चुका आता टेंबिवली टीम कडून देखील होताना दिसत आहेत. डबल घेत असताना फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का. धाव संख्या आहे ती 8. आता सुरुवात झाली बा. मगासपासून चर्चा होत नव्हत्या मुरबीच्या खेळाडूंमध्ये. प्रत्येक जण आपापल्या जागी उभा होता. आता त्यांना वाटायला लागले की नक्कीच या मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो विकेट घेतल्या तर. डॉट बॉलचं पर्सेंटाईल एकाच षटक, एका धावेचं षटक पडलं तर 2 धावांचं मग मजा येईल. धावसंख्या 9. फिरकीपट्टू संकेत पाटीलचा हा चेंडू. लेग ब्रेक पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू टाकलाय निर्धाव. पहिल्या षटकात धावा आल्या त्या मात्र 8. एकदा करेक्ट करा लाईव्ह स्कोर. आणि जिंकण्यासाठी आता शेवटी दोन्ही स्कोररचा मिलाप होतो आणि धाव संख्या ती मात्र 9 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि आता 20 चेंडू माफी असावी 24 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे त्या मात्र 19. बगाशीच आपण उल्लेख केला की 70% हा सामना पूर्णतः झुकलेला आहे तो टेंबिवलीच्या बाजूने. मुरबी टीम एक करू शकते की आणखी क्लोजिंग फिल्डर. खरं तर आता पॉवर प्लेचं षटक आहे ऑलरेडी 30R सर्कलमध्येच आहे. जो तिसरा सीमारक्षक ठेवला आहे तोही कदाचित जर का आतमध्ये आणला आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर नक्कीच या धावा डिफेंड करण्यासाठी एक पाऊल ते पुढे टाकू शकतात. परंतु असा गोलंदाज आलाय ज्याने RPL मध्ये करिश्मा केलाय, ज्याने विकेट हॅट्रिक घेतली होती त्याच ओव्हरमध्ये. आणि तीच ओव्हर त्याने मेडन देखील टाकली होती, ती देखील रायगड प्रीमियर लीगमध्ये. तो विघ्नेश पाटील आलाय आणि त्याच्याकडून याच चमत्काराची अपेक्षा आहे मुरबीवासियांना. 9 धावा 2 विकेट. पहिलाच बॉल वाईट यॉर्कर इथे मात्र टाकलाय, परफेक्टली एक्झिक्यूट केलाय. हळूहळू सामना पुढे सरकतोय. चेंडू हातातून निसटून चाललेत. 2 गडी बाद झालेत. 9 धावा आहेत. 23 चेंडू विजयासाठी 19. हे समीकरण जेव्हा समप्रमाणात येईल ना तेव्हा आणखी टेन्शन वाढेल बॅटरवरचं. हे सर्वांनाच ठाऊक आहे, कारण लो स्कोरिंग मॅचेस नेहमी डोकेदुखे ठरतात फलंदाजांसाठी. 9 धावा 19ची गरज. 23 चेंडू टेंबिवली विरोधात मुरबी. फिरवली बॅट, टप्पा थोडा मागे ठेवला, कटर काटा बदलला तो मात्र चेंडूने वळण घेतलं. पहा विघ्नेश पाटील कारनाम्यासाठी जाणला जातो, इतक्या सहजासहजी तुम्हाला तो आक्रमण करून देणार नाही. आता गरज आहे ती मात्र 22 बॉल 19 धावांची. थोडं चिंतेचं वातावरण. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे सध्याच्या घडीला. वीरेश आणि तौसिफ. विघ्नेश गोलंदाजी करतोय.
22 चेंडू 19 धावा. स्विच हिटचा फटका मारताना फलंदाजाला त्रिफलाचित केलाय, धक्का दिलाय तो विघ्नेश पाटीलने. मुरबीकर इतक्या सहजासहजी सामना सोडणार नाहीत. गोलंदाज विघ्नेश नाबातच विघ्नहर्त्याचं नाव आहे आणि मोरबी टीम साठी सध्याच्या घडीला तो विघ्नहर्ता ठरतो. एक एक चेंडू येते महत्वाचं आहे. आणि आता जे प्रेक्षक बघाशी गर्दी होती आता दर्दी आहेत, त्यांना असे सामने आवडतात. मॅच अशी शेवटपर्यंत खुली ठसन झाली पाहिजे. हे पहा आमचा प्रेक्षक राजा आनंद घेत असताना क्रीडा स्पर्धेचा 21 चेंडू आणि आता विजयासाठी 19. 30 चेंडूंमध्ये 28 पाहिजे होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या. विघ्नेश पाटील आला गोलंदाजीसाठी. मागचे 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर विकेट. त्रिफळाचित केलं ते फलंदाज तौसिफला. 21 चेंडू 19 ची गरज. मजा येईल. एक षटक जे मुरबी टीमला हवंय. ओमकार पाटील त्या षटकाच्या शोधात आहे. कदाचित ते विघ्नेशचं. या उलट पक्षी आपण विचार केला तर टेंबिवली टीम हा विचार करतोय की उर्वरित 3 चेंडूंमध्ये जरी 3 सिंगल आल्या विघ्नेशच्या विरोधात तरी सुद्धा आपण विजयाच्या दिशेने सहजरित्या वाटचाल करू शकतो. सिंगल रन महत्वाचे इथे. एक षटकार किंवा एखाद चौकार आला तर प्रश्नच येत नाहीये, परंतु सध्याची परिस्थिती दबाव आहे दोन्ही टीमवरती. लेफ्टी बॅटर विघ्नेशच्या विरोधात खास करून आणला. हे चॅलेंज आहे विघ्नेश पाटीलसाठी. रायटीला त्याने लटकवलंय. आता पाहूया लेफ्टीच्या विरोधात. आणि ते झाले चुकी. बॉल चाललाय सीमारेषा पार. चौकार. जबरदस्त फॉर्म मध्ये मंगेश पाटील. इथे चौकार मात्र आलाय. थोडी नशिबाची साथ मिळाली, कारण जेव्हा बॉल डिलिव्हर्ड करण्याच्या अगोदर कित्येक वेळा आपण गोलंदाजांचा ग्रंट साऊंड म्हणजे ऐकलाय, परंतु गोलंदाजाने कॉल केला होता दांडी. बॅटच्या अगदी कडेला बॉल लागला. मला असं वाटते हाताला चेंडू लागला आणि चौकार मिळाला. आता 20 बॉल धावा करायचे त्या मात्र 15. या चौकाराने दबाव मात्र हटलाय टेंबिवलीचा. आडव्या बॅटने कम्मालीचा स्ट्रोक. स्वीप शॉट वेगवान गोलंदाजाच्या विरोधात. बॉल सीमारेषा पार. षटकार. एंटरप्राइजेस जीवदानी बामणनगरी टीमचं कॅप्टन तेजस मात्रे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. या षटकाराने मात्र तर आता विजय खुला केलाय. स्विच हिट विघ्नेशच्या विरोधात. वेग त्याचा पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू टाकलाय त्याने निर्धाव. चांगला फटका खेचला तो फलंदाज लेफ्टी बॅटर मोनिशने. चौकार. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला आणि हा सामना त्याने आपल्या खिशात टाकला. आता 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या मात्र 9. मंगेश तेजस मारतात 4 6 मारतात 4 6 मारतात 4 6. अनिल पाटील तो लाभला संघाला भारी फिनिशर. भारी फिनिशर संघाला भारी फिनिशर. हगरी डाबा किरवली आदिवली दानसर नाका. अगदी सुप्रसिद्ध हा डाबा आहे प्रथमेश पाटील साहेबांचा. हे सर्व आमचे स्पॉन्सर. जमल्लार कलेक्शन तलोजा फेज 1 मधील एक सर्वात मोठं दुकान. नक्कीच आपण विजिट द्या. अभिमान मराठी. यूट्यूब चॅनल अभिमान मराठी. अठरा चेंडूंमध्ये 9 धावा. खरं तर किरवली संघ या मैदानात खेळते. गावकरी तर येणारच, प्रश्नच येत नाहीये, परंतु त्याही पेक्षा टेन्शन त्यांना आहे की दशरथ पाटील आहेत कॉमेंट्रीला.
कॅच सोडणाऱ्यांनी निर्धाव चेंडू म्हणजे अगदी बॅटरने जरा सतर्क करा. 9ची गरज 18 चेंडूंमध्ये. स्टेप आउट होऊन खेळला हा फटका. हे अग्रेशन दाखवायला हवे होते टेंबिवली टीमने अगोदर. थोडा दबाव घेतला परंतु आता आलाय फटका. षटकार 6 धावा. बॉल टाकतो तो यॉर्कर. सागर पाटील ऑलराऊंडर. षटकार मारी मैदानाबाहेर न ओमनर. थँक्यू. मी जीवदानी बामणनगरी तेजस मात्र कॅप्टन. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. फक्त 3 धावांची गरज. आता स्विच हिट आणि येतोय हा विजयी चौकार टेंबिवली टीमसाठी. अभिनंदन टेंबिवली टीम आणि मोरबी टीमला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच. बरेच रनआउट झालेत. खरं तर ओमकारचा तो रनआउट तोच जिवारी लागला.